सासूबाई काय बनवताय? लय भारी वास येतोय. अगं त्यासाठी पराठे बनवते तू कवाची ती ना. तुला मायाचं कधी खायला भेटायचं मग? अय्य खरंच. मी बघ त्यासाठी गाजराचा हलवा मी बनवून ठेवलाय. धर गरम गरम पराठे खाऊन घे. अजून आणि ते दम. हे बघ सुनबाई तुझ्यासाठी ना 2 बारण्या तूप काढून ठेवलं होतं मी. तू येशील म्हणून. आणि हे बघ यात आहे ना गाजराचा हलवा केला होता तुला लय आवडतं ना म्हणून. ही फळे ना इथं नको तू घेऊन जा तुझ्यासोबत खाते इथं. तिळाचे लाडू तर राहिलेच बघ. थोरले सुनबाई तिळाच्या लाडूचा डबा आण ग. हे घ्या. हे काय तुम्ही सगळं गाजराचा हलवा बारक्या जाऊबाईंना देऊन टाकताय का? तू माहिले सासू बनवायला नको माई मी बनवून देते तू नाही देत काय? अब तू गया बेटा. बघितलं का तुला काय दिलं तिच्या पोटात कसा गोळा आला. बरं आवर पटकन तुला जायला परत उशीर होईल. थंडी तापाने तर काही सुचना झाले. एक काम करते बारक्या सुनाला तरी फोन करते ती तरी माझी सेवा करेन. तिचं लय लाड केल्यात मी. सासूबाईंचा फोन. हॅलो होय ग सुनबाई इथे का इथं 2-4 दिवस लय मला तू आठवण येते. माझी तब्येत बी लय खराब झालीत बघ. अहो आले असते पण माझ्या बारक्या पोराचे पेपर चाललेत ना. मग आता मला काहीच जमतं यायला. एक काम करा ना थोरल्या जाऊ बाई आहेत ना तिथं त्यांना सांगा की त्या करतील की शेवा पाणी. चालतंय बघते मग मी. बरं ठेवा मग. मोठ्या सुनाला मी कवाच मान नाही दिला आणि शेवटी तीच माझ्या काम येणार आहे. संध्या ए संध्या इकडे ग. हा अगं माझं लय डोकं दुखते तेवढं दाबून देते का जरा. अहो मग धाकट्या जाऊबाईंनाच बोलून घ्या ना त्याच तुमची सेवा करतील. माझी नाही व्हायची. त्यात आपली चुकी. दोन्ही सुनांना ना तू सामानच वागणूक द्यायला पाहिजे होती. नुसती लांबून विचारपूस केलं म्हणजे झालं सगळं नसतं. तुम्ही बरोबर बोलताय. माझं चुकलं बघा.